बनवतोय भंगारवाडा मधुबनचं बनवलेलंच आहे. आता मी अजून एक गोष्ट सांगतो की मधुबन गार्डनची कचरपट्टी बनवलेली आहे. मधुबन गार्डनचा बोर्ड दाखवा या पटकन. मागे मी सगळं दाखवलं होतं की कशी भंगारवाडा बनवलेला आहे. आणि हे महानगरपालिका जी आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, त्यामधले ऑफिसर हे सगळे हरामखोर लोक आहेत. मुंबईमध्ये 5,000 करोडचं लुटायचं कॉन्ट्रॅक्ट काढलेलं फुटपाथ खोदायचं, पण यांच्याकडे उद्यान बनवायला पैसे नाहीये. आणि आता हे बघू शकता तुम्ही, भंगार दाखवायची मला गरज नाहीये. आता मी तुम्हाला कचरपट्टी दाखवतो. ही कचरपट्टी जर दाखवाय ना, ही बघा. आता या लोकांनी इथे कचरपट्टी बनवलेली आहे. मी दाखवतो. हे बघा, हे बघा, एक खेळायचं आहे, लहान मुलांचं खेळायची जागा आहे. आणि या खेळायच्या जागेमध्ये ह्या लोकांनी बघा इथे बेशरम सारखी इथे कचरपट्टी बनवून टाकलेली आहे. म्हणजे ह्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना अक्कल नावाची काय गोष्ट आहे की नाही? अरे उद्यान ही सौंदर्य, लोकांना सौंदर्य दिसण्यासाठी, रिक्रिएट होण्यासाठी असतात. इथे काय कुर्ल्याचा काय भंगारवाडा बनवलाय का इथे तुम्ही लोकांनी? आणि आता कचरपट्टी म्हणजे इथे लोकांनी यायचं की नाही यायचं हे सांगा. उद्याला इथे प्रातर्विधी करायला चालू करतील हे लोक. तर ही अत्यंत बेशर्मीची बाब आहे. मी व्हिडिओ बनवून थकलोय. भांडुपकरांनो, तुम्हाला स्वतःला काही लाज शरम आहे की नाही? मुलुंडमध्ये 4 गार्डन आहेत, पॉश गार्डन, आणि आमच्या भांडुपकरांना सगळं कचरपट्टी आणि भंगारवाडा दिलेला आहे. तर हे सगळे पैसे जातात कुठे? 5,000 करोड, 1,300 कोटी, 800 कोटी. पण हे आमच्या भांडुपचे गार्डन बनवायला यांच्याकडे पैसे नाहीयेत. लाज वाटायला पाहिजे. हे आमच्या भांडुपच्या लोकप्रतिनिधी लोकांना लाज वाटायला पाहिजे. लाज इकडच्या सगळ्या लोकप्रतिनिधी लोकांना. मी बोलून बोलून थकलोय. बेशरम लोक आहेत हे सगळे लोक. हे बीएमसीचे गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी, बीएमसी वाले, वॉर्ड अधिकारी, हे सगळे ते भायकायला बसलेला तो उद्यान अधीक्षक, हे सगळे बेशरम लोक आहेत. राग येतो मला, अक्षरशः बोलायला मला चीड येते. आमची ही लायकी आहे, आमच्या भांडुपकरांची लायकी आहे, की आमची ही लायकी आहे, कचरपट्टी आमची लायकी आहे. बस एवढं बोलतोय मी. बस.